मागच्या 4 जानेवारीपासून जॉइन झालेले आहे. 1 मंथ रेसिडेन्शियल जो कोर्स आहे त्याच्यासाठी. मी इथं आल्यानंतर म्हणजे त्याच्या आधी मी एकदा येऊन गेले कसं आहे काय. मी आल्यानंतर मला इतकं आवडलं की मी लगेचच ॲडमिशन घेऊन टाकलं. 1 मंथमध्ये मला इथं आल्यावर सकाळी ओपीडी पासनं तर संध्याकाळपर्यंत सरांची ओपीडी आणि इन बिटवीनमध्ये जेवढे काही कर्म होतात. इथं 7 पंचकर्माच्या रूम्स आहेत. प्रत्येक पंचकर्म हे सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्रीच्या 9-10 वाजेपर्यंत जसे पेशंट कन्व्हिनियंट असतात त्यानुसार होतात. ॲट अ टाइम 20-20, 25-25 कर्म होतात इथं. त्यामुळे हा कोर्स करायलाच पाहिजे कारण ऑलरेडी आपल्याला थेरॉटिकल नॉलेज असतं, पण ते प्रॅक्टिकलमध्ये कसं असतं हे बघायला भेटत नाही. आम्ही जसे फ्रेशर्स आहोत तसं कॉलेजमध्ये आम्हाला एवढं करायला भेटत नाही. जेवढे पेशंट असतात तेवढे भेटत नाही, पण इथं असतात. उपकर्म पण छान होतात आणि मॅमची ओपीडीमध्ये मॅम छान एक्सप्लेन करून सांगतात. जसं त्यांना प्रॉपर डाएट कसं असतं, संप्राप्ती कशी घडते, मग तुम्ही काय सुधार करायला पाहिजे आहारामध्ये, तुमचं हेतू सेवन कसं होतं त्या गोष्टी. परत केस टेकिंग पासून तर पूर्ण औषधी आणि यांचे जे डिस्पेन्सरी आहे ते पण पॅकिंग कशी करायचं म्हणजे पूर्ण बेसिक ज्या गोष्टी आहेत ते सर्व शिकायला भेटल्या. त्यामुळे थँक्यू. आणि पूर्ण म्हणजे इथले जे बाकीचे पण RMO जे आहेत ते त्या मॅम्सचे वगैरे पण गाईडन्स खूप छान आहेत. आणि यांचा जो स्टाफ आहे तो पण आपण जे क्वेश्चन विचारले त्यांना किंवा स्नेहस्वेदन करताना कसं प्रोसिजर आहे, काय आहे, ते पूर्ण ते व्यवस्थित सांगतात. त्यामुळे आणि मला खूप काही शिकायला भेटलं आणि मला जर अजून चान्स भेटला तर मी परत येईल असं मला वाटतं. चालेल. सरांचे आणि मॅमचे खूप धन्यवाद.